राज्यभरात काल हायकोर्टच्या लिपिक परीक्षेच्या सेंटरवरती मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला। विशेषतः कल्याणमधील सेंटरमध्ये न्यायाधीशांची गाडी चक्क रोखून धरली होती। मी सध्या उभा आहे त्याच APMC मार्केटमधील त्याच सेंटरच्या बाहेर आणि याच ठिकाणी काल आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गोंधळ या ठिकाणी विद्यार्थ्याचा पाहायला मिळाला। सकाळपासून या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडून या ठिकाणी आंदोलन केले होते व त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। ही एक्झाम री एक्झाम घ्या आणि या सेंटरमध्ये जे टायपिंग करण्यासाठी कॉम्प्युटर असतील किंवा त्या कीबोर्ड असतील ते पूर्णपणे नादुरुस्त आहेत, सर्व्हर डाऊन आहेत, काही लोकांचे सर्व्हर सुरू पण झाले नव्हते, असे वेगवेगळे आरोप करत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं व संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात न्यायाधीशांची गाडी या ठिकाणी रोखून धरली होती आणि त्याबरोबर आम्हाला अधिकृत उत्तर पाहिजे आणि त्यानंतर लेखी स्वरूपात या संस्थेकडनं लिहून घेतलं की तांत्रिक अडचण आणि विविध नादुरुस्ती असल्यामुळे आम्ही कुठेतरी या प्रकारचं लेखी स्वरूपात उत्तर जे आहे ते विद्यार्थ्यांना दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन पाठी घेतलं। मात्र आपण पाहिलं तर राज्यभरामध्ये अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या आणि यासाठी अभिजित दिपके यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत 8 दिवसाचा अल्टिमेट या ठिकाणी दिलेला आहे। काल ज्या पद्धतीने सर्व्हर डाऊन झाला होता, आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी कुठेतरी री एक्झाम घेण्यात यावी अशी मागणी केली होती। आपण पाहिलं राज्यातील नांदेड, नाशिक, कल्याण, संभाजीनगर या सर्वच ठिकाणी सर्व्हर डाऊन झाला होता। आंदोलनकारांची दखल घेत या ठिकाणी सगळ्या जे केंद्र आहेत त्या केंद्रावरच्या री एक्झाम आठवड्याभरापर्यंत या ठिकाणी घेण्यात यावा आणि समजा तो घेतला नाही आणि त्याचबरोबर जे सेंटर आहे त्या सेंटरच्या जे प्रमुख संस्था आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि विशेषतः अभिजित दिपके याच्या मागणीनंतर कुठेतरी आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं गेलं तर सध्या जरी पाहिलं तर हा संपूर्ण परिसर ज्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता त्या ठिकाणी आता शुकशुकाट दिसते। व्यवस्था या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात झालेला दिसून येत आहेत। आपण पाहू शकता पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर अजून देखील हे आंदोलन संपलं नाही आहे। येत्या 8 दिवसामध्ये कुठेतरी या जे केंद्र आहे त्या केंद्र चालकांवरती आणि त्याचबरोबर टेंडर रद्द करावा अशा अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन 8 दिवसानंतर पूर्ण कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे। मात्र सध्या कल्याणमध्ये जे आहे ते शांततापूर्व तणावाचं वातावरण आहे या सेंटरवरती, त्यामुळे येत्या 8 दिवसानंतर कारवाई झाली नाही तर या ठिकाणी देखील मोठं उग्र आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।